आज मी जी स्टोरी सांगणार आहे ती आमच्या सबस्क्रायबरनं आम्हाला पाठवलेली आहे. तर एक फॅमिली असते आणि त्या फॅमिलीमध्ये ते जे एक पोलीस ऑफिसर असतात आणि ते पोलीस ऑफिसर असल्यामुळे त्यांची हमेशा बदली होत राहते. कधी ह्या जिल्ह्यातून, कधी त्या जिल्ह्यातून तर कधी ह्या जिल्ह्यात. तर मग असं त्यांना प्रत्येक जागेवर कुठे गेलं तर राहायला क्वार्टर्स असतात, तर ते क्वार्टर्समध्ये हमेशा राहतात. पण ह्यावेळेस काय झालं होतं, यांचं जिथं ट्रान्सफर झालं होतं तिथं क्वार्टर्सचं न राहता त्यांना एक कमी भावात एक चांगलंसं घर भेटत होतं भाड्यानं. ॲटलिस्ट ते 3-4 BHK फ्लॅट होतं आणि ते खूप म्हणजे मार्केट रेटपेक्षा त्यांना खूप कमी पैशामध्ये ते रेंटनं भेटत होतं. आणि यांचं कसं लग्न झालेलं होतं आणि नवीन बाळ झालेलं होतं. ते बाळ 1-1.5 वर्षाचं बाळ होतं. तर मग त्याच्यामुळे थोडा जास्त स्पेस लागतं आहे बाळाला खेळायला वगैरे. तर मग त्याच्यामुळे त्यानं विचार केला की चला ठीक आहे, क्वार्टरमध्ये राहण्यापेक्षा एक कमी भावामध्ये चांगलं मोठं घर भेटत आहे, तर आपण तिथं राहू, म्हणजे लहान लेकराला तिथं खेळता आहे. तर मग लहान लेकराला तिथं खेळता आहे आणि ते जेव्हा तिथं शिफ्ट झाली नवीन घरामध्ये, तर नवीन घरामध्ये शिफ्ट झाल्यानंतर त्यांचं जे लहान मुलगा जो होता तो खूप रडायचा. म्हणजे त्याला असं एकटं सोडताच येत नव्हतं. दिवसभर त्याच्यासोबत कोणी ना कोणतरी पाहिजेच होतं. एकटं जर राहिलं तर ते नुसतं रडायचं. म्हणजे त्याला कधीच एकटं सोडता येत नव्हतं. आणि रात्री अचानक रडायला लागायचं. रात्रभर रडायचं. आणि हे याच्या आधी जिथं राहत होते, समजा ते 1-1.5 वर्षाचं बाळ होतं, तर ते एवढं रडत नव्हतं. चांगलं राहायचं, खेळायचं मस्त, एवढं रडत नव्हतं. आणि आई वडिलाकडं ते राहत असायचं, खेळायचं वगैरे. पण जसंही ते त्या घरामध्ये शिफ्ट झाले तर ते छोट्या गोष्टींमध्ये रडायला लागायचं. पण रात्री एवढं रडायचं की त्यांना असं वाटायचं की असं काहीतरी झालं आहे काय त्याला. तर मग हे असं 4-5 दिवस असं कंटिन्यू सलग सुरू राहिलं. तर मग त्यांना वाटलं की यार याला काहीतरी झालं आहे आणि ते आपल्याला कळलं नाही. त्यांनी मग दवाखान्यात दाखवलं. तर दवाखान्यात दाखवल्यानंतर डॉक्टरांनी त्याला चेकअप वगैरे केलं. पण जेव्हा चेकअप केल्यानंतर पण सतत ते चालूच होतं. दिवसा नुसतं रडायचं. त्याच्याजवळ कोणी खेळायला असलं तर थोडंफार शांत राहायचं, पण जसं ते एकटं पडलं नुसतं रडत राहायचं. आणि हे असं परत कंटिन्यू चालत राहिलं. मग डॉक्टरला दाखवून पण काय फायदा नाही झाला. तर त्यांना वाटलं की यार काय आहे काय नाही. समजा कधी वाटते नाही यार ह्या डॉक्टरकडे नाही जमलं, आपण दुसऱ्या डॉक्टरला दाखवू, त्याला कळत असेल. तर असं करता त्यानं कमीत कमी 3-4 डॉक्टरांना दाखवलं. आणि 3-4 डॉक्टरला दाखवलं तरी त्याचं रडणं काय शांत होतच नव्हतं. तर मग म्हणजे त्यांच्या एक मैत्रीण होत्या. तर त्या मैत्रिणीनं मग काय झालं, ह्या अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या. तर त्या काकू ज्या होत्या, तर त्या काकूला असं वाटायचं की यार डॉक्टरला दाखवलं तरी यांचं काय व्हाय नाही. तर मग त्यांना वाटायचं की काय अरे आपण मानतो की कोणाच्या घरामध्ये दोष असते, की समजा आपलं काही काम ह्या घरामध्ये व्यवस्थित आहे आणि आपण नवीन घरी शिफ्ट झालो तर काय असतं ना, वास्तुदोष असं काहीतरी म्हणतात. त्यांना वाटलं अरे हे वास्तुदोष आहे काय की असं काहीतरी. तर मग त्यांना काय केलं की घराबद्दल माहिती काढायला सुरुवात केली, की काय इथं आधी कोण राहत होतं, कोण नाही राहत होतं. तर अशा गोष्टी त्यांनी विचारपूस करणं सुरू केलं. आजूबाजूला विचार, याला विचार, त्याला विचार. आणि मग काय झालं, त्या काकूला अजून डाऊट याच्यामुळे यायला लागला की त्यांना मार्केट रेटपेक्षा खूप कमी स्वस्त ते रेंटनं भेटलं. तर मग त्यांना अजून डाऊट व्हायला लागलं की यार या घरामध्ये काहीतरी लोचा आहे, या घरामध्ये काहीतरी असं घडलेलं आहे ज्याच्यामुळं यांना आपल्याला एवढं स्वस्त ते दिलं. तर मग आजूबाजूला विचारपूस केल्यानंतर हे त्यांना कळालं की ह्या घरामध्ये एक पूर्ण फॅमिली वारलेली आहे.
वारलेली म्हणजे ती पूर्ण फॅमिली मेलेली. आणि ते असं नाही की एकसाथ काहीतरी झालं या ऐकून मारलं, तसं नाही. एक एक करत मेली. आधी म्हणजे काय लहान लेकरू मेलं, मग नंतर ते हळूहळू करत असं एक 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 करत पुरी फॅमिली तिथं वारली होती. आणि तेव्हापासून हे घर जे ते तसं सुनं पडलं होतं. आणि मग जशी ही गोष्ट त्यांना माहीत झाली तर मग त्यांना आधी ते घर सोडलं आणि क्वार्टर्समध्ये दुसऱ्या जागेमध्ये शिफ्ट झाले. आणि जसं त्यांना घर सोडलं तसं ते लहान बाळ होतं का ते व्यवस्थित राहिलं होतं. म्हणजे ते म्हणतात ना की ज्या अशा ॲबनॉर्मल गोष्टी असतात त्या लहान लेकराला जास्त कळून येतात. म्हणजे लहान लेकराला त्या गोष्टी कळतात, ह्या लहान लेकराला त्या गोष्टी दिसतात असं म्हणतात. त्या टाईपचं होतं. म्हणजे ते लहान लेकराला दिसायच्या, खूप त्याच्यासोबत खेळायचं, त्याला परेशान करायचं असं. आणि जसं जसं त्यांनी घर सोडलं त्यांचं ते लहान लेकरू पहिल्यासारखं एकदम मस्त राहायला लागलं आणि रडणं वगैरे ते बंद झालं.